आणि पुण्याच्या शिरूर तालुक्यातनं एक पॉझिटिव्ह बातमी आहे। ही बातमी प्रेरणादायी आहे आणि मैत्रीला नवीन आयाम देणारी अशी यशोगाथा आहे। 3 मित्र एकाच वेळेला न्यायाधीश झाले। बुरुंजवाडीतील सागर नळकांडे, शिक्रापूरमधील शुभम कराडे आणि कारेगावच्या अक्षय ताठे या 3 जिगरी मित्रांनी एकत्र अभ्यास केला आणि एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं। या तिघांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीपदी निवड झाली आहे। सुरुवातीला एकत्रित अभ्यास करत त्यांनी वकिलीची पदवी घेतली। त्यानंतर त्यांनी एकत्रित वकिली व्यवसाय करत स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास केला। यावेळी त्यांच्या मेहनतीमुळे त्यांनी एमपीएससीच्या परीक्षेत हे यश मिळवलंय। त्यामुळे आता हे 3ही मित्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून न्यायदानाची जबाबदारी सांभाळतील। हा क्षण आमच्या कुटुंबासाठी आणि आमच्या संपूर्ण मित्र परिवारासाठी खूप चांगला क्षण आहे। खरं तर सर, या स्पर्धा परीक्षांमध्ये जर एखादा चांगला ग्रुप असेल तर तो आपल्याला एका शिखरापर्यंत नेण्यास नक्की मदत करतो सर। जसं की आमच्या ग्रुपमध्ये अक्षय सर होते, शुभम सर होते सर। यांनी या ठिकाणी शुभम सर यांनी आम्हाला फौजदारी प्रकरणाची माहिती दिली, ताटे सर यांनी आम्हाला वेगवेगळ्या स्टेजला माहिती दिली आणि जे मला माहिती ते आम्ही असं डिस्कशन करत करत सर आमचा खूप फायदा झाला आणि त्यामुळे सर आम्हाला यश मिळालं असं आम्ही म्हणू शकतो।